बरं. अ, बरं ते त्या काळामध्ये जेव्हा गुवाहाटीला सगळे गेलेले, तुम्हाला पण बोलवलेलं त्यांनी, ऑफर आलेली? काय सांगत होते? कुठल्या टप्प्याला बोलवलेलं? नाही, नाही, नाही. हो, हो. मला एकदा फोन आलेला होता. कोणी केलेला? आता जाऊ दे आलेला होता. पण मी तुम्हाला आधीच सांगितलं ना सगळ्या गोष्टी. संघटनेविषयी काय म्हणजे हा मनाला विचारच कधी शिवायचा प्रश्नच निर्माण होत नाही. बरं, बंडखोरी नंतरचा जो काळ होता, तो पक्षासाठी नक्कीच एक कठीण काळ होता. त्या काळामध्ये कार्यकर्ते आणि नेते उद्धवजींनी कशा पद्धतीनं एकत्रित करून ठेवले किंवा त्याच्यासाठी काय कशा पद्धतीनं काम किंवा कशा पद्धतीनं अ, हे सगळे एकत्रित राहिले असं वाटतं तुम्हाला? कठीण काळ म्हणता येणार नाही, संघर्षाचा काळ राहिला तो. निश्चित अडी-अडचणीचा काळ राहिलेला. परंतु हळू-हळू कोणत्याही गोष्टी एकदा वादळ वारं येऊन गेल्यानंतर काही वृक्ष उन्मळून पडतात, काही लवाळे असतात ते जागच्या जागी येतात. हळू संघटना स्थिर झाली. ठीक आहे, शक्ती थोडी बहुत कमी जास्त होत असेल. परंतु जी संघटनात्मक सिस्टीम असेल, ती हळू मला वाटतं कार्यरत झालेली आहे. अजून हळू होईल. वर्ष 2 वर्षात पूर्ण फुल होईल अशी मला तर पूर्णपणे खात्री आहे. अशा काय घडामोडी घडतायत? घडतील. आता हे पहा, मला माहीत आहे, की मी संघटनात्मक काम केलं, शक्ती उभा केली, संघटनेसाठी वेळ दिला, जनतेच्या प्रश्नात हात घातला, तर संघटना उभी राहते. ते करू.